महायुती सरकार सत्तेत येण्याच्या अगोदर महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरावं असं आवाहन केलेलं आहे आणि त्याला दुजोराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेला आहे। याच्याच निषेधार्थ जालन्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा प्रकारची गुढी उभारून त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। कुठेतरी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी स्वाभिमानीची मागणी देखील आहे। आपल्यासोबत हे सगळे स्वाभिमानीचे पदाधिकारी आहेत। दादा, काल अजित पवारांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याचं कसं त्या वक्तव्याकडे बघताना आज गुढी उभारून तुम्ही आंदोलन करता, निषेध आंदोलन? अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठीच आजचे हे लक्षवेधी आंदोलन आहे। स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर शेतमाला कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गुढी उभा करून दादांच्या कालच्या वक्तव्याचा निषेध करतोय आम्ही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांनी छेडला नव्हता। या राज्याच्या महायुतीच्या नेत्यांनीच आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू। आता सत्ता आली, मग आता सत्तेत आल्यावर त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर या सरकारला पडला काय, या नेत्यांना पडला काय, असाच प्रश्न आम्हाला कालपासून उपस्थित होतोय। काल दादांनी सांगितलंय की शेतकऱ्यांनी आपली कर्ज 31 तारखेपर्यंत भरावी। दादा, आमची जर आर्थिक सुबत्ता असती तर तुमच्या आव्हानाची गरजही आम्ही पडू दिली नसती। तर त्यापूर्वीच आम्ही हे कर्ज बँकेत जाऊन भरलं असतं। कारण की या राज्यात आणि केंद्र सरकारच्या तुगलकी धोरणामुळं शेतीविरोधी धोरणं राबवल्यामुळं शेतकऱ्यांची आज अधोगती झालेली आहे। इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले, साखर निर्यातीवर बंधनं घातली गेली, कापसाची आयात केली, पाम तेल सोयाबीन तेल आयात केलं, तांदळाची सुद्धा निर्यात बंदी घातली। असे तुगलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचं पाप या केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे। त्या पापातून मुक्त होण्याची ही संधी आहे। दादा, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून या पापातून मुक्त व्हा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार जे म्हणाले त्याला दुसरा मुख्यमंत्र्यांनी देखील आज आर्थिक स्थिती राज्याची नाहीये की कर्जमाफी करण्याची। सत्ताधारी महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। स्वतः खुद्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या प्रचार सभेमध्ये उल्लेख केला होता। सर्व महायुतीच्या सरकारने त्यावेळेस नेत्यांनी शेतकऱ्यांची मतं घेतली, कर्जमाफीचे आश्वासन देऊन मतं घेतली, भरपूर मोठ्या प्रचंड बहुमतानं सत्तेत आले। शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं आणि आज सत्तेवर येऊन त्यांना 6 महिने झाले। 6 महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, पण आज सरळ ते सत्ताधारी सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही। ते म्हणते शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नाही म्हटल्यापेक्षा या कारखानदारांचे, ऊस कारखानदारांची थकबाकी भरण्यासाठी सरकारकडे पैसे, उद्योगपत्यांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे। हे सत्ताधारी नेते शेतकऱ्यांना आपला देश कृषीप्रधान देश म्हणून सगळीकडे तोरा मिरवतात। त्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा देश चालतो असं सगळीकडे सांगतात आणि त्याच शेतकऱ्याचे आज एवढी दयनीय अवस्था असताना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही। उद्योगपत्यांचे एवढे कर्ज माफ केले, बरेचसे उद्योगपती देश सोडून पळून गेले। त्यांना कुठं त्यांनी हे केलं नाही, पण शेतकऱ्यांना तंबी देत आहेत की तुम्ही 31 तारखेच्या आत कर्ज भरा। हे सरकारचं धोरण शेतकरी विरोधी धोरण आहे। येत्या काळामध्ये याला महायुतीच्या सरकारला शेतकरी याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अजून काही पदाधिकारी दादा, खरं तर राज्यामध्ये सध्या ज्या लोकप्रिय योजना आहेत त्याच्यामुळे कुठं तिजोरीवर भार पडतोय का राज्याच्या तिजोरीवर त्या योजनेमुळे कोणताच भार पडत नाही। तर राज्याच्या तिजोरीवर भार पडतो भ्रष्ट नेत्यामुळे। त्याच्यात जर सर्वप्रथम झालं तर अजितदादा पवारनी 5 वाजता शपथविधी केलता, तो 24 तासाचा शपथविधी होता। त्याच्यावर त्यांना 72,000 कोटींची क्लीन चिट मिळाली होती। त्यावेळेस तिजोरीवर काहीच भार पडला नाही। मग आता जर कर्जमाफी करायची तर कोणता भार पडतो, किती मोठा भार पडतो? तर मला वाटतं अजितदादा पवार हे अर्थतज्ञ आहेत आणि त्या अर्थशास्त्राचं खातं आहे त्यांच्याकडे। ते बऱ्याच वर्षापासून ते खातं वापरतात। मग तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, तुम्हाला वाटतं लाडकी बहीण योजना आणली तर आमच्या याच्यावर खात्यावर लोड पडला, पण आम्ही ती लाडकी बहीण योजना बंद करा ना। तुम्ही लाडकी बहीण योजना करा। तुम्ही लाडकी बहीण आणलीच नसती, तुमचं सरकारही आलं नसतं। मुळात जर तुम्ही लाडकी बहीण आणि तुमचं सरकार आलंच नसतं, त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण करता।
तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला कधीतरी लाडके करा ना. आज आमचं शेतकऱ्याचं नवीन वर्ष चालू होतंय आणि नवीन वर्ष चालू होत असताना कुठंतरी मोलाचा वाटा तुमचा द्या आणि आमचं सरसकट कर्ज माफ करा. एवढीच अजितदादा पवारला आमची विनंती. खरं तर शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ करा अशा प्रकारची मागणी आहे. काळे साहेब, जर सरकार तर आता कर्जमाफीच्या मनस्थितीमध्ये नाही, जर कर्जमाफीचं झालं नाही तर पुढील भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय असणार आहे? सरकारला सुदबुद्धी सुचो आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हो, एवढीच अपेक्षा आम्ही शेतकरी या सरकारकडून करतोय. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावरील लढाई करून या सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी स्वाभिमानी सज्ज असल्याचा इशारा या निमित्ताने राज्य सरकारला देतो. खरं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरून टाकावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं आणि त्याला दुजोरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेला होता. त्याच वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीनं गुढी उभारून अनोखं हे आंदोलन करण्यात आलंय. त्याचबरोबर सरकारनं कर्जमाफीचा विचार केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असा प्रकारचा इशारा देखील या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.